नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश ग्रामर मधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक रीडिंग कॉम्प्रेशन। मित्रांनो, IBPS TCS पॅटर्न अंतर्गत होणाऱ्या ज्या परीक्षा असतील, पशुसंवर्धन भरती असेल, जिल्हा परिषद असेल, तलाठी भरती असेल, कृषी विभाग असेल किंवा आरोग्य विभाग असतील किंवा बँकिंग असेल, SSC असेल, या प्रत्येक परीक्षेमध्ये रीडिंग कॉम्प्रेशन या घटकावरती 5 मार्कचे प्रश्न विचारले जातात। त्यामुळे पॅसेज कशा पद्धतीने आपण समजून घ्यायचा आणि पॅसेजवर आधारित जे 5 प्रश्न विचारतात ते प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवायचे ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। चला तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पॅसेज आहे बघा आपल्याकडे, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द गिवन ऑप्शन। बघा प्रश्न काय म्हणतो, आपल्याला खाली जो पॅसेज दिलाय तो पॅसेज आपल्याला व्यवस्थितपणे वाचायचा आहे आणि खाली दिलेला जो पॅसेज आधारित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे। वाचूया। फ्रान्सिस हॅरी कॉम्प्टन क्रिक वॉज अ ब्रिटिश मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट, बायोफिजिस्ट अँड न्यूरोसायंटिस्ट। प्रत्येक शब्दानुशब्दाचा आपण अर्थ जाणून घेणार आहोत। हा जर पॅसेज तुम्हाला कळाला तरच त्याचे खालचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत। वाचूया। फ्रान्सिस हॅरी कॉम्प्टन क्रिक, बघा व्यक्तीचं नाव आहे फ्रान्सिस हॅरी कॉम्प्टन क्रिक। कोण होता तो, तर ब्रिटिश मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट। आता बायोलॉजिस्ट म्हणजे काय, तर जीवशास्त्रज्ञ। कोण होते, तर मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट होते, बायोफिजिस्ट होते, म्हणजे काय तर जैव आपण फिजिशिस्टला असं काय शरीर रचनाशास्त्र असं म्हणता येईल। ओके, मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट होते, बायोफिजिस्ट होते आणि न्यूरो सायंटिस्ट होते। न्यूरो सायंटिस्ट म्हणजे कोण, तर मज्जा संस्थाशी संबंधित जो असतो तज्ञ असतो त्याला न्यूरो सायंटिस्ट असं म्हणतात। ही म्हणजे कोण, तर हा हॅरी कॉम्प्टन क्रिक। नंतर ही जेम्स वॅटसन, मॉरिस विल्किन्स अँड रोझलिंड फ्रँकलिन played a crucial role in deciphering the helical structure of the DNA molecule। बघा ही म्हणजे कोण, हा क्रिक आणि नंतर कोण, जेम्स वॅटसन, मॉरिस विल्किन्स आणि रोझलिंड फ्रँकलिन। बघा रोझलिंड फ्रँकलिन यांनी काय केलं होतं, प्लेड क्रुशल रोल। क्रुशलचा अर्थ काय होतो, महत्वाचा भूमिका बजावणे। ओके, महत्वाची भूमिका बजावली होती। डेसिफर म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा उलगडा करणे, उकल करणे। डेसिफरिंग द हेलिकल स्ट्रक्चर ऑफ द DNA मॉलिक्यूल। DNAचा जो मॉलिक्यूल आहे त्या DNAच्या मॉलिक्यूलचं जे स्ट्रक्चर होतं, त्याची जी रचना होती त्याचा उलगडा लावण्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका कुणाची होती, तर या क्रिकची होती, जेम्स वॅटसनची होती, मॉरिस विल्किन्सची होती, रोझलिंड फ्रँकलिनची होती। चला नेक्स्ट बघूया आता। Crick and Watson's paper in Nature 1953 laid the groundwork for understanding DNA structure and function। बघा क्रिक आणि वॅटसन जे पेपर होते कधी केले होते त्यांनी तयार, तर 1953 मध्ये। आता बघा जे रिसर्च संबंधित पेपर असतील, डॉक्युमेंट होतील ते कोणी केले होते, तर क्रिक आणि वॅटसन यांनी काय केलं होतं, 1953 ला पेपर तयार केले होते आणि त्या पेपरमुळे त्यांना एक ग्राउंडवर्क, ओके ग्राउंडवर्क कशाचं, तर पायाभूत रचना, ग्राउंडवर्क फॉर अंडरस्टँडिंग द DNA स्ट्रक्चर अँड फंक्शन। अंडरस्टँडचा अर्थ होतो समजणे, DNAचं स्ट्रक्चर म्हणजे DNAची रचना काय आणि DNAचं फंक्शन काय हे समजून घेण्यासाठी क्रिक आणि वॅटसनचे पेपर यांनी महत्वाचा पाया रचलेला होता, म्हणजे ग्राउंडवर्क केलेलं होतं। नेक्स्ट वाचूया। Together with Maurice Wilkins, they were jointly awarded the 1962 Nobel Prize in Physiology or Medicine। बघा टुगेदर विथ मॉरिस विल्किन्स म्हणजे हे वर जे दिलेले 3 सायंटिस्ट होते, क्रिक होते, मॉरिस विल्किन्स होते, रोझलिंड फ्रँकलिन होते, हे सर्व आणि त्यांच्यासोबत मॉरिस विल्किन्स यांना दे वर जॉईंटली अवॉर्डेड द 1962 नोबेल प्राइज। त्यांना 1962 नोबेल पुरस्कार मिळालेला होता। कशासाठी, तर फिजिओलॉजी और मेडिसिन। फिजिओलॉजी म्हणजे काय, तर भौतिक आपण म्हणूया शरीरशास्त्र किंवा मेडिसिन वैद्यक शास्त्रामध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता। कशासाठी, फॉर देअर डिस्कवरीज कन्सर्निंग द मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड अँड इट्स सिग्निफिकंट फॉर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर इन लिव्हिंग मटेरियल। बघा त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता कशासाठी, फॉर देअर डिस्कवरीज, डिस्कवरी म्हणजे रचना, कन्सर्न म्हणजे संबंध असणे, मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड, न्यूक्लिक ऍसिडचं जे मॉलिक्युलर स्ट्रक्चर होतं त्याचं डिस्कवरी करण्यामध्ये, संशोधन करण्यामध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता। तसेच पुढे बघा, इट्स सिग्निफिकन्स फॉर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर इन लिव्हिंग मटेरियल। जे लिव्हिंग मटेरियल आहे, जे सजीव घटक आहेत त्यांच्यामधली जी इन्फॉर्मेशन आहे, माहितीची
ट्रान्सफर होणं, देवाणघेवाण होणं यामधला सर्वात महत्त्वाचा जी भूमिका बजावली होती, त्यामुळे या सर्वांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता. नेक्स्ट, क्रिक वॉज अन इम्पॉर्टंट theoretical molecular biologist and played a crucial role in research related to revealing the helical structure of DNA. बघा, क्रिक कोण होते? क्रिक वॉज अन इम्पॉर्टंट theoretical molecular biologist. बघा, इम्पॉर्टंट महत्वाचे, theoretical म्हणजे काय तर सिद्धांत मांडले होते त्यांनी. कशाशी संबंधित? तर मॉलिक्युलर बायोलॉजीशी संबंधित त्यांनी सिद्धांत मांडले होते. म्हणून क्रिक कोण होते? एक मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट होते ज्यांनी की महत्वाचे सिद्धांत मांडलेले होते. अँड प्लेड अ क्रुशियल रोल, आणि महत्वाची भूमिका बजावली होती. कशामध्ये? रिसर्च, संशोधन करणे, रिलेटेड संबंधित, रिव्हील म्हणजे उघड करणे, द हेलिकल स्ट्रक्चर ऑफ डीएनए, डीएनएचं जे हेलिकल स्ट्रक्चर आहे त्या संबंधित रहस्य उघड करण्यामध्ये महत्वाची भूमिका कोणी बजावली होती? तर क्रिक यांनी बजावलेली होती. नेक्स्ट, ही इज वाइडली नोन फॉर द यूज ऑफ द टर्म सेंट्रल डोग्मा. ते सेंट्रल डोग्मा ही जी टर्म यूज करण्यामध्ये, उपयोगा करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. टू समराइज द आयडिया, समराइज द आयडिया ही कल्पना काय होती बघू आपण. बघा, समराइज द आयडिया दॅट वन्स इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर्ड फ्रॉम न्यूक्लिक ऍसिड, डीएनए और आरएनए टू प्रोटीन, इट कॅन नॉट फ्लो बॅक टू न्यूक्लिक ऍसिड. बघा, सेंट्रल डोग्माचा अर्थ काय होता? वन्स इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर्ड, एकदा का जर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर्ड झाली म्हणजे एकीकडून दुसरीकडे गेली, कुठून? तर फ्रॉम न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे कोण? तर डीएनए आणि आरएनए यांच्याकडून एकदा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर झाली. कुणाकडे? तर टू प्रोटीन, प्रथिनांकडे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर झाली तर इट कॅन नॉट फ्लो बॅक. फ्लो म्हणजे वाहने, कॅन नॉट म्हणजे होऊ शकणे, बॅक म्हणजे परत. ज्या वेळेला न्यूक्लिक ऍसिड कडून इन्फॉर्मेशन ट्रान्सफर झाली कुणाकडे? तर प्रोटीनकडे, तर त्यावेळेला ती परत न्यूक्लिक ऍसिडकडे येते का? नाही. इट कॅन नॉट फ्लो बॅक टू न्यूक्लिक ऍसिड. मग याच कन्सेप्टला काय म्हणतात? तर सेंट्रल डॉग्मा हा म्हणतात. ओके, सेंट्रल डॉग्मा महत्वाचा आहे, यावर प्रश्न विचारला पॅसेजमध्ये, म्हणून समजून घ्या व्यवस्थित. ओके, हिज लेटर रिसर्च सेंटर्ड ऑन theoretical न्यूरोबायोलॉजी. नंतर त्यांनी रिसर्च कशावर केंद्रित केलं? तर theoretical न्यूरोबायोलॉजी, न्यूरोबायोलॉजीच्या सिद्धांतांवर. अँड अटेम्प्ट्स टू ॲडव्हान्स द सायंटिफिक स्टडी ऑफ ह्युमन कॉन्शियसनेस. अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करणे, ॲडव्हान्स म्हणजे जास्तीचं, सायंटिफिक स्टडी ऑफ ह्युमन सायंटिस्ट. ओके, कॉन्शियसनेस. सायंटिफिक स्टडी म्हणजे काय? तर वैज्ञानिक अभ्यास. ह्युमन कॉन्शियसनेस, जी मानवी जो आपण म्हणूया कॉन्शियसनेस, मानवीचं जे चेतना आहे त्या संबंधित त्याने महत्वाचं काम केलेलं होतं आणि त्याचं काय केलं? अटेम्प्ट सुद्धा केलते. ही रिमेंड इन दिस पोस्ट अंटिल हिज डेथ. अंटिल म्हणजे पर्यंत, आणि ते काम करण्यामध्ये त्याच पोस्टवरती ते मरेपर्यंत राहिलेले होते. ही वॉज एडिटिंग अ मॅन्युस्क्रिप्ट ऑन हिज डेथ बेड. बघा, ही वॉज एडिटिंग, एडिटिंग म्हणजे तयार करत होता. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित आहे, म्हणजेच या जो डीएनए असेल किंवा डीएनएशी संबंधित जे काही स्ट्रक्चर असतील ते करण्यामध्येच त्यांचा काय झाला होता? डेथ बेड म्हणजे मृत्यूशय्यावर ते झोपलेले होते. अ सायंटिस्ट अंटिल द बिटर डेथ म्हणजे अशा पद्धतीने त्यांचा करुणामय अंत झालेला होता. कुणानुसार? तर अकॉर्डिंग टू क्रिस्टॉफ कोच. क्रिस्टॉफ कोचनी सांगितलेलं आहे की त्यांच्या ज्यावेळेला मृत्यू जवळ आला तेव्हा सुद्धा ते हेच काम करत आलेले होते. आता वाचूया प्रश्न. बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अपोजिट इन मिनिंग टू द वर्ड सिग्निफिकन्स as used in the given passage. बघा, which of the following words is opposite in meaning to the word. आपल्याला काय? अपोजिट वर्ड, अँटोनी, विरुद्धार्थी वर्ड फाइंड आउट करायचा. वर्ड आहे बघा आपल्याकडे सिग्निफिकन्स. सिग्निफिकन्सचा अर्थ काय होतो? तर महत्वाचा. मग महत्वाचा या शब्दाशी अपोजिट बघूया. पहिला आहे इम्पॉर्ट. इम्पॉर्ट म्हणजे आयात करणे, काहीही संबंध नाही. दुसरा आहे इम्प्लिफिकेशन. इम्प्लिफिकेशनचा अर्थ तो गुंतागुंतीचा. थर्ड आहे ट्रिव्हिलिटी. ट्रिव्हिलिटी म्हणजे काय? तर किरकोळ असं आपल्याला म्हणता येईल. आणि चौथा आहे अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग म्हणजे काय? तर एखादी गोष्ट समजून घेणे. आता बघा, सिग्निफिकन्स म्हणजे महत्वाचं, मग एखादी गोष्ट महत्वाची नसणं, किरकोळ असणे, या अनुषंगाने ऑप्शन नंबर थर्ड ट्रिव्हियल हा आपला आन्सर येतो. बघा, ट्रिव्हिलिटी म्हणजेच काय? ट्रिव्हियल म्हणजे किरकोळ, कमी महत्वाचं. मग सिग्निफिकन्स महत्वाचं, तर अपोजिट वर्ड काय? ट्रिव्हिलिटी. नेक्स्ट बघू आता. बघा, सिनोनिम, अँटोनिमवर 2 ते 3 प्रश्न विचारतात पॅसेजवरती. ओके, नेक्स्ट बघूया. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज नियरेस्ट इन मिनिंग टू द वर्ड रिव्हील ॲज युज्ड इन द पॅसेज. बघा,
रिव्हील या शब्दाचा तुम्हाला काय नियरेस्ट मिनिंग म्हणजे काय तर तुम्हाला सिनोनिम फाइंड आउट करायचा आहे. रिव्हीलचा अर्थ होतो बघा उघड करणे. ओके, आता रिव्हीलचा अर्थ उघड करणे. आता बघा पॅसेजमध्ये आपण रिव्हील हा शब्द कुठे दिलेला आहे आपण शोधूया. ओके, आता रिव्हील हा शब्द दिलेला असेल बघा इथे आपण बघूया. रिव्हील हा बघा, हिज इन रिसर्च रिलेटेड टू रिव्हिलिंग द हेलिकल स्ट्रक्चर. हेलिकल स्ट्रक्चरचा जो डीएनएचं हेलिकल स्ट्रक्चर आहे ते रिव्हील करण्यामध्ये म्हणजे उघड करण्यामध्ये. बघा जरी तुम्हाला या रिव्हीलचा अर्थ कळाला नाही तर पॅसेजवर जा आणि पॅसेजच्या सेंटेन्सवरून अर्थ समजण्याचा प्रयत्न करा. मग रिव्हील म्हणजे उघड करणे, मग याचा नियरेस्ट मिनिंग सिमिलर वर्ड काय होतो. पहिला ऑप्शन आहे बघा डिनाय. डिनाय म्हणजे एखादी गोष्ट नाकारणे, काही संबंध नाही. दुसरा आहे रिफ्यूज. रिफ्यूज म्हणजे नाकारणे. थर्ड आहे एक्सपोज. एक्सपोज म्हणजे उघड करणे. चौथा आहे डिस्प्यूट. डिस्प्यूटचा अर्थ होतो वादविवाद. तर रिव्हील म्हणजे उघड करणे, तर त्याचा सिनोनिम येऊ शकतो ऑप्शन नंबर थर्ड एक्सपोज. आता एक्सपोज शब्द तुम्ही न्यूजमध्ये ऐकला असेल. न्यूज एक्सपोज करण्यात आले म्हणजे पॉलिटिकल न्यूज एक्सपोज करण्यात आली. एक राजकीय घटना होता, राजकीय कट जो होता किंवा करप्शनचा असेल किंवा कुठली केस असेल ती एक्सपोज केली, उघड केली. नेक्स्ट बघू आता. Some other scientists along with Francis Crick played crucial roles in deciphering the helical structure of the DNA molecule. Who among the following was not involved in that? बघा सायंटिस्टचे नावं तुम्हाला सांगितलेत, वर सायंटिस्टचे नावं दिले होते. इथे काय बघा, सम अदर सायंटिस्ट, इतर जे सायंटिस्ट होते, अलॉंग विथचा अर्थ होतो सोबत. फ्रान्सिस क्रिकच्या सोबत जे इतर सायंटिस्ट होते त्यांनी प्लेड क्रुशल रोल्स, महत्वाची भूमिका बजावली होती. कशासाठी? डेसिफरिंग द हेलिकल स्ट्रक्चर ऑफ डीएनए मॉलिक्यूल. डीएनए मॉलिक्यूलचं हेलिकल स्ट्रक्चरचा उलगडा करण्यामध्ये. आणि प्रश्न म्हणतो हे जे फ्रान्सिस क्रिक आहे यांच्यासोबत असा कोणता सायंटिस्ट होता ज्यांनी काम केलेलं नव्हतं? नॉट इन्व्हॉल्ड इन दॅट म्हणजे त्या हेलिकल स्ट्रक्चरचा उलगडा करण्यामध्ये त्याचा वाटा नव्हता. फर्स्ट आहे बघा मॉरिस विल्किन्स. इथे दिलाय बघा मॉरिस विल्किन्स म्हणजे बरोबर आहे. दुसरा आहे कार्ल सेगन. कार्ल सेगनचा उल्लेख नाहीये. थर्ड बघूया जेम्स वॅटसन. इथे आहे जेम्स वॅटसन. रोजलिंड फ्रँकलिन. रोजलिंड फ्रँकलिन सुद्धा दिलेला आहे बघा, इथे आहे रोजलिंड फ्रँकलिन. म्हणजे तिघं पण याच्या सोबत आहेत. उरला फक्त कार्ल सॅगन, म्हणजेच ऑप्शन नंबर सेकंड हा आपला रॉंग आहे. ओके, चला नेक्स्ट बघू आता. How best can we describe the process which is related to the term central dogma after reading the passage? आता सेंट्रल डोग्मा ही जी टर्म आहे त्याचा अर्थ काय होतो बघूया. पॅसेज समजवत असताना तुम्हाला सांगितलं तरी सुद्धा बघूया. सेंट्रल डोग्मा अर्थ काय होतो बघा. टू समराइज द आयडिया दॅट इन्फॉर्मेशन इज अ ट्रान्सफर फ्रॉम न्यूक्लिक ॲसिड. इन्फॉर्मेशन जी माहिती आहे ती ट्रान्सफर होते न्यूक्लिक ॲसिड पासून म्हणजे डीएनए आरएनए पासून कुठे जाते तर प्रोटीन पर्यंत. इट कॅन नॉट फ्लो बॅक टू न्यूक्लिक ॲसिड. ती जाते तर प्रोटीन पर्यंत माहिती, परंतु ती परत न्यूक्लिक ॲसिडकडे वापस जाते का? नाही. म्हणून बघूया ऑप्शन बघूया. द इन्फॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस इज स्टेडी अँड रिव्हर्सिबल. बघा स्टेडी म्हणजे जी माहिती ट्रान्सफर होते ती स्थिर आहे आणि रिव्हर्सिबल म्हणजे परत येण्यासारखी. बरोबर आहे का? रिव्हर्स होते का ती? नाही. आणि स्थिर आहे का? नाही. तर तिथंच ट्रान्सफर होतात म्हणजे पहिलं ऑप्शन रॉंग आहे. दुसरं द इन्फॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस इज इरिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबल म्हणजे काय? इट कॅन नॉट फ्लो बॅक टू न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिडकडे ती परत येते का? नाही. म्हणजे इरिव्हर्स होत नाही. म्हणजेच सेंट्रल डोग्माचा अर्थ होतो ऑप्शन नंबर सेकंड हा आपला करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो तुम्ही खालचे 3 आणि 4 हे ऑप्शन सुद्धा वाचू शकता. बघा द इन्फॉर्मेशन ट्रान्सफर प्रोसेस इज रिव्हर्सिबल, परत मिळवता येते. आहे का? रॉंग. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर प्रोसेस इज स्टेडी इन क्रुशल वे. स्थिर आहे का? नाही. म्हणजे 3, 4 आणि ऑप्शन 1 हे रॉंग झालेत. उरला फक्त एकच ऑप्शन नंबर सेकंड हा आपला बरोबर आहे. नेक्स्ट बघू आता. फ्रान्सिस क्रिक मेड हिज नेम इन मेनी फील्ड अँड सर्व्हिसेस. फ्रान्सिस क्रिक यांनी त्यांचं स्वतःचं नाव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि सर्व्हिसेस सेवांमध्ये गुंतवलेलं होतं. विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट वन ऑफ देम. आणि खालीलपैकी असा जे आहे त्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं नव्हतं. पहिला आहे बघा मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट. दुसरा आहे न्यूरोसायंटिस्ट. थर्ड आहे ॲनेस्थेसिस. चौथा आहे बायोफिजिक्स. बघा फ्रान्सिस क्रिक यांनी काय काय काम केलं होतं? मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट सुद्धा होते, न्यूरोसायंटिस्ट सुद्धा होते, त्यानंतर बायोफिजिक्स सुद्धा होते. ॲनेस्थेसिस नव्हते म्हणजे भूल तज्ज्ञ होते का? नाही. म्हणजेच ऑप्शन नंबर थर्ड हा करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो हा होता महत्त्वाचा
पॅसेज. ओके, रीडिंग कॉम्प्रेशनचा प्रश्न तुम्हाला IBPS TCS पॅटर्न परीक्षेमध्ये 100% यावरती प्रश्न विचारण्यात येतात 5 मार्क्सचे. आणि बाकीचे तुम्हाला IBPS TCS पॅटर्नचे प्रश्न पाहिजे असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये IBPS TCS पॅटर्नचे प्रश्नांची सिरीज पाहू शकता. तर मित्रांनो, हा होता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.